आता आपल्या राजगुरुनगरमधील लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून सर्व सोयी सुविधांयुक्त क्लासरूम राजगुरुनगरमधील प्रीस्कूल पैकी एकमेव असं प्रीस्कूल जिथे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरिया, हायली क्वालिफाईड स्टाफ, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यासासोबत उपलब्ध असलेल्या अनेक ऍक्टिव्हिटीज म्हणजे अशा अनेक गोष्टींचं उपलब्ध आहे सारा इंटरनॅशनल स्कूल। त्यामुळे आता आपल्या मुलांचा विकास होणार फक्त सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। तर आजच आपल्या मुलाला किंवा मुलीला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजी मध्ये प्रवेश घ्या आपला सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। संपर्क 7350508080। आमचा पत्ता समतानगर, राजगुरुनगर। झालेली घटना पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आज आम्हाला कुठलीही नोटीस किंवा कुठलेही पेमेंट न देता आम्हाला या शासनाने किंवा ह्या अधिकाऱ्यांनी असं घराच्या बाहेर काढलेलं आहे। आमच्या गाय आजही गेले 17-18 दिवस झाले गाया उन्हात आहेत, आम्ही उन्हातच आहे। आणि 17-18 दिवस आम्ही फक्त 2 दिवस मागत होतो की 2 दिवस आम्हाला ते हे शिफ्ट करू द्या आम्हाला सगळं सामान वगैरे, नंतर पाडा, पण त्यांनी काय त्यावेळेस ते ऐकलं नाही। मग मला एक सांगा आता की 17-18 दिवस झाला आम्हाला घराच्या बाहेर काढले किंवा आमचं घर वगैरे पाडले, मग इथं कुठलं काम केले आजपर्यंत? एवढे काय त्यांच्या काय गाड्या काय काय पळायच्या होत्या का लगेच मग पाडायला? मग जर तुम्हाला पाडायचंच होतं किंवा गाड्याच पळवायच्या होत्या तर त्या स्पीडनी काम तरी करायचं होतं ना। कुठलंही काम आतापर्यंत केलेलं नाहीये, कुठलं नोटीस नाही, काय नाही। आता प्रांत साहेबांनी दिले आश्वासन की बाबा तुम्हाला ते पेमेंट काढून देतोय, मग आता बघू काय म्हणतात काय नाही। गेले 18 दिवसापूर्वी शिंदे साहेबांचं घर एक चुकीच्या पद्धतीने त्यांनी MSRDC ताबा घेतलाय। ती बातमी कळाल्यानंतर आम्ही आज इथं आलेलो आहे। आज महाराष्ट्राला माहिती आहे की चुकीच्या पद्धतीने भूसंपादन होते किंवा चुकीच्या पद्धतीने कामं होते। तर मला सगळ्यात पहिली विनंती करायची ह्या भागातल्या सर्व नेत्यांना, ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना की हे चुकीचं काम होत असताना तुम्ही एक शेतकरी किंवा एक शेतकऱ्यांचा जवळचा तुमचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे नव्हतं। अजूनही वेळ गेलेली नाही, आपण सगळे संघटित होऊन ह्या घटनेला न्याय देऊ शकतो किंवा यांची चुकीची काही भूमिकाही नाही की यांचं म्हणणं आहे की कोर्टात प्रकरण आहे, तर कोर्टातल्या प्रकरणं हे फक्त जमिनीच्या रिलेटेड आहे ना की ते त्यांच्या घराच्या रिलेटेड आहे। त्याचं कॉम्पेन्सेशन न देता त्यांचं घर पाडायला प्रथमतः नव्हतं पाहिजे। आणि जर ते घर पाडायचं होतं तर ज्यांनी यांची ह्या गोष्टीला जो जबाबदार अधिकारी आहे त्या सुरेंद्र नवलेंनी प्रांतांनी देऊन उभं राहून सांगायला पाहिजे होतं की हे घर पाडा। पण एक प्रायव्हेट कंपनी ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याची मक्तेदारी सगळी ह्या शासनाने घेतलेली आहे। एक चांगले प्रकल्प करायचे, चांगली उद्घाटनं करायची आणि ते चांगले उद्घाटनं करत असताना खाली शेतकऱ्याची काय अवस्था होती याचा कुठलाही विचार करायचा नाही। अशा पद्धतीने उगाच फक्त चांगलं काहीतरी आम्ही करतो हे दाखवून खाली शेतकऱ्याची अवस्था काय करायची, आम्हाला कोणत्या प्रकल्पाला विरोध करायचा नव्हता याही आधी यांनी सांगितलं की आम्हाला त्या प्रकल्पाला विरोध नाही करायचा। आम्हाला आमचं जे व्यवस्थित आलेलं पैसे ते पैसे द्या, तुम्ही फक्त बाकास करून कोणता विकास करणार आहे अजूनही आम्हाला कळेल नाही। तुम्ही रिंग रोडच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात चुकीची कामं केलेली आहेत की लोकांना हळूहळू कळतील। फक्त एक ट्रॅफिकच्या नावाखाली चुकीची काम करून कोणता तरी एखादा प्रकल्प रेटून न्यायचा आणि त्याच्या खाली हे व्यापाऱ्यांचं सरकार जे चाललेलं आहे आता काम, हे जे सरकार हे पूर्णपणे व्यापाऱ्यांचंच आहे। याच्यात शेतकऱ्याचा कुठलाही विचार केला जात नाही कोणत्याच प्रकरणामध्ये। भूसंपादनमध्ये यांच्या बापाची मक्तेदारी झालेली आहे आणि कलेक्टर साहेबांना आता दिसत नाही का की ही घटना काय झालेली आहे, याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे। आणि याच्या व्यतिरिक्त घराचं कॉम्पेन्सेशन दिलेलं नाही का तुम्ही? फक्त कमिशन एजंटचं ऐकून किंवा एखादा शेतकरी तुम्हाला कमिशन देत नाही म्हणून असे नालायक प्रकार करणाऱ्या ह्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या विरोधात जर का तुम्ही येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्हाला समाधानकारक ह्या शिंदे साहेबांना जर का तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही तर पुढल्या 15 दिवसात ह्या एरियातली सगळे शेतकरी संघटित करून आम्ही तुमचं पहिल्यांदा या प्रकल्पाचं काम बंद पाडू। तरी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची, त्या सर्व शेतकऱ्यांना पण, की ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी संघटित व्हा। ही आज वेळ फक्त एका व्यक्तीवर एका शेतकऱ्यावर नाही तर उद्या प्रत्येकावर ही वेळ येणार आहे। त्यावेळेस जर तुम्ही संघटित नसाल तर हे नालायक सरकार झालं आणि हे नालायक अधिकारी झालं हे आपल्यावर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फक्त अन्याय करत राहणार आहे। तर मला सर्वांना हीच विनंती करायची की लवकरात लवकर संघटित व्हा। येत्या 15 दिवसामध्ये जर का ह्या अधिकाऱ्यांनी आपल्याला
सकारात्मक काहीतरी मार्ग काढून नाही दिला तर ह्या प्रकल्पाचं काम आम्ही येत्या 15 दिवसात बंद पाडू, एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आज या गाया जवळपास 17 ते 18 दिवस झाले इथंच. शिंदे साहेबांचं कुटुंब अख्खं इथं राहतं. याला जबाबदार कोण आहे? ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे हे सरकारने सांगितलं पाहिजे, इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. ते चांगलं एसीच्या हॉलमध्ये बसून कुठंतरी न्यायनिवाडा करायचा प्रयत्न करतात. मग तुम्ही इथं ग्राउंड लेवलला काय चाललंय, ह्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे? आज उष्माघाताने लोक मारतायत. मग ह्या व्यक्तीला निवारा सुद्धा नाहीये. एक 42 टेम्परेचर झाले, 42 ते 45 पर्यंत टेम्परेचर गेलंय राज्याचं. तुम्ही हे वारंवार बातम्यांमध्ये दाखवताय. मग ह्या व्यक्तीला न्याय निवाडा कोण देणार? आज उघड्यावरती संसार आलेला आहे यांचा. याला जबाबदार कोण आहे? कोणता अधिकारी जबाबदार आहे याला? फक्त कमिशनच्या पायी जर काय ह्या अधिकाऱ्यांनी असं केलं असेल तर त्यांना त्यांची नक्की जागा दाखवू. पण येत्या 15 दिवसाच्या आत त्यांनी जर का योग्य मार्ग काढून नाही दिला तर मात्र मग ह्या प्रकल्पाचं मग आम्हाला जेलमध्ये जायला लागलं तरी चालेल. पण मग मात्र या प्रकल्पाचं काम आम्ही नक्कीच बंद पाडू. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.